नमस्कार. सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. संवाद उमेदवारांसोबत या सदरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं आपल्यासोबत आलेले आहेत रोहित लक्ष्मण चांदणे. हे प्रभाग क्रमांक 16 मधून किवळे, मामुर्डे, वाल्हेकरवाडीचा काही भाग आणि रावेत या ठिकाणाहून ते प्रभाग क्रमांक 16 मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून उभे आहेत आणि किवळे, रावेत असेल या भागाचं ते प्रतिनिधित्व करू इच्छितात आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून ते उभे आहेत. चांदणे साहेब नमस्कार. नमस्कार. खऱ्या अर्थानं आता सगळी प्रचाराची रणधुमाळी आहे, त्यामधून वेळात वेळ काढून तुम्हाला लोकांसमोर पोहोचायचं म्हणून वेगवेगळी माध्यमाच्या दृष्टीने तुमचा प्रचार चालूच असेल. या प्रचारादरम्यान फिरत असताना नागरिकांचा तिथला रिस्पॉन्स कसा वाटतोय तुम्हाला? अपक्ष म्हणून तुम्ही उभे आहात. रिस्पॉन्स तर असा 100% रिस्पॉन्स आहे. एकदम छान असा रिस्पॉन्स आहे आणि मला तर माझ्या स्वतःबद्दल 100% श्युरिटी आहे की मी निवडून येणारच आहे. खऱ्या अर्थामध्ये आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळीकडेच वातावरण असं चाललेलं आहे की भाजप हा बलाढ्य आहे, भाजपकडे जास्त लोकांची म्हणजे रीग आहे की आम्हाला म्हणजे एबी फॉर्म मिळावेत म्हणून बऱ्यापैकी रांगा त्यांच्याकडे होत्या की पक्षप्रवेश त्यांच्याकडे झालेले आहेत. भाजप असेल, शिवसेना असेल किंवा इतर पारंपरिक पक्ष असतील, राष्ट्रवादी असेल, अशा बलाढ्य पक्षाचे उमेदवार तुमच्या समोर असतील कदाचित किंवा त्यांचे पुरस्कृत असतील. या सगळ्यांमध्ये आपण तावून सुलाखून निघू यासाठी तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी, काय करता येऊ शकतं किंवा काय तुम्ही हायलाइट पॉईंट काय करणार आहात? हायलाइट पॉइंट म्हणजे लोकांनी विचार करावा, म्हणजे लाटेसोबत जाऊ नये किंवा इतर कुठल्या गोष्टीला बळी पडू नये. तसं बघायला जर गेलं तर भाजप हा पक्ष नावाने जरी मोठा असला तर त्याच्यात काम करणारे व्यक्ती कसे आहेत, काम कशा पद्धतीने होणार आहे, काम कोण करणार आहे, काम करून घेणारा व्यक्ती कोण आहे किंवा येणारा वर्ग जो आहे तो त्यांच्याशी भेटण्यासाठी तयार राहील का. तर अशा पद्धतीच्या माणसाला निवडून आलं पाहिजे किंवा भाजप सोबत जाण्यामागचा असा काही उद्देश नाहीये कुणाचा. काम कुठल्या पद्धतीने म्हणजे माणूस कसा आहे, काम करणारा माणूस पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे, पक्षाशी घेणं देणं. आज भाजपनी 20-20, 25, 15-15, 20-20 वर्ष असलेल्या लोकांना डावलले आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली. तर मग मी अपक्ष म्हणून नवीन चेहरा का नको? आणि स्थानिक लेवलला पक्ष न पाहता माणूस पाहावा, म्हणजे माणूस काम करणारा पाहावा की जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा त्याच्याकडे आला पाहिजे आणि म्हणला पाहिजे दादा, भाऊ, बाळा, हे आमचं काम आहे, हे करून दे. चांदणे साहेब, मला हे विचारायचं होतं की आता एकंदरीत तुमचं सामाजिक कार्य आहे. तुम्ही सांगितलंच की आपली चर्चा झाली सुरुवातीला की तुम्ही नागरी समस्या ज्या आहेत त्या आयडेंटिफाईड करून त्या नागरी समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन दरबारी फॉलोअप घेऊन तिथल्या बहुसंख्य नागरी समस्या सोडवलेल्या आहेत किंवा थेट आयुक्तांशी पत्र व्यवहार करून देखील तुम्ही त्या भागातल्या समस्या सोडवलेल्या आहेत. असं तुमचं कार्य एकंदरीत आणि लोकहितवादी संघटनेच्या माध्यमातून पण तुमचं मोठं कार्य आहे. मग अशा कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पक्षाकडून काही संधी आलत्या, काही आमच्याकडून वगैरे असं काही झालं कधी? नाही, असं तर काही झालेलं नाहीये. म्हणजे पक्ष शक्यतो पैशावाला कॅपॅसिटी बघतो किंवा पैसे देऊन नाही का आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून आणेल अशी लाट असताना सुद्धा तुम्ही अपक्ष उभे राहिले. तर बघायला गेलं तर एक पक्षाने मला संधी दिली होती, पण काही अंतर्गत कारणामुळं म्हणजे फॉर्मच्या कारणामुळं माझा फॉर्म बाद झाला आणि त्याच्यामुळं मला अपक्ष लढायची वेळ आलेली आहे. पण मी हारणार नाही, मी जिंकणारच, म्हणजे मला जिंकायचंच आहे. का तर त्याच्यासाठी कारण आहेत भरपूर. माझ्या प्रभागातली लोक, तिथले रस्ते, तिथले पाणी, ड्रेनेज, त्या सगळ्यांची कामं मला करून घ्यायची आहेत. बरं सर, आता हे रस्ते, पाणी, ड्रेनेज किंवा लाईटची असेल, दरवेळेस इलेक्शन मध्ये प्रत्येक जण ह्याच समस्या मांडतो, हे सोडू म्हणतो. परत त्या परिस्थितीत जर जैसे ते असतील तर नागरिकांना काय आव्हान करणार अशा परिस्थितीमध्ये? आव्हान असं करणार की तुम्ही ते करून घ्या. जो माणूस बोलतोय तुम्ही त्याच्याकडनं ते करून घ्या, म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर ते होणार आहे. मी सुद्धा प्रयत्न करणार आहे, मी तिथं जागोजागी जाऊन चेक करणार आहे, बघणार आहे, त्याचं सोल्युशन काढणार. होतं काय की ज्यावेळेस समोर तुम्ही पण थोडासा रिस्पॉन्स दिला, म्हणजे नागरिकांनी रिस्पॉन्स दिला, तर मग आम्हाला अजून थोडा काम करायला वेळ भेटतो. म्हणजे काम होतं आमच्याकडनं. ते लोक काय करतात की आश्वासनं दिले की बाकीच्या गोष्टीला मग लक्ष द्यायला सुरुवात करतात, मग दुसरंच काम काहीतरी आणून बसतात. काम कुठलं आणायचंय की दादा आपलं रस्त्याचं काम झालेलं नाहीये, खड्डा पडलाय, ते जरा बघा काय झालंय,
पाणी गळतंय किंवा लाईट नाहीये किंवा अंधारच पडलाय, चेंबरच घाण वास येतोय, ड्रेनेज फुटलंय, या सगळ्या समस्या सांगायला लागतात. मी तर माझ्या पद्धतीने बघणारच आहे, पण तुम्ही पण सांगा. काय होतं की ज्यावेळेस एखादा कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवक ज्यावेळेस आश्वासनं देतो त्यावेळेस तो आश्वासनं देऊन निघून जातो, तुम्ही त्याच्या मागे लागत नाही. पण आपलं तसं नाहीये. मी ते काम स्वतः बघणार आहे, मी त्याच्यावर लक्ष देणार आहे. नगरसेवकाचं काम तेच आहे आणि तेच पहिलं करायचंय आणि त्याच्यानुसारच काम करायचं. समस्या कसल्याही जरी असल्या बाकीच्या तर आपल्याला हे काम पहिलं करायचं, कारण की हेच नगरसेवकाचं काम आहे. आता जनरली तुम्ही या अगोदर पण तुमच्या भागामध्ये फिरलेला असाल, अशी ठळक म्हणजे जटिल समस्या कुठल्या आहेत असं काय आयडेंटिफाय केलं? आता रस्ते, पाणी, वीज ह्या तर गोष्टी आहेतच, पण असं एखाद दुसरी अशी समस्या की ती खरंच सोडवायला पाहिजे, या समस्याचा फार लोकांना त्रास होतो आणि ती नक्की सोडवली पाहिजे, अशी कुठली? धूळ. एवढी धूळ आहे की माझ्या प्रभागात 70% बिल्डिंग्स उभ्या आहेत आणि त्या बिल्डिंग्स मधनं तयार होणारी धूळ, ती धूळ अशा प्रमाणात आहे की लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत त्या धुळीचा त्रास व्हायला लागलेला आहे. बरे येणारे जाणारे क्रशर्स किंवा प्लास्टर करताना उडताना सिमेंट, खड्डा खोदताना धूळ, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात. एअर आणि साऊंड पोल्युशन दोन्ही आहे. बरं, खूप आहे, खूप. त्याच्यावर आपण काय करायचंय, त्याच्यावर आपण कशी नियंत्रण आणायचं, एक टेक्निक कशी आणायची ते आपल्याला करायचंय. म्हणजे त्याच्यावर आपण एक अशा पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल. हे नियोजन आमच्याकडे आहे, ते आपण करणार आहे. त्याला एक पद्धत आहे, त्या पद्धतीनेच आपण जाणार. एक तुमच्याकडे विजन आहे या गोष्टी नियंत्रित करून लोकांची जी काही समस्या आहे दूर करण्यासाठी म्हणून विजन. नक्कीच. आता सध्या सगळ्यांचेच प्रचार चालू आहेत, तुमच्यामध्ये पण प्रचाराचे रणधुमाळे आता तुम्ही पण चालू केलेली असेल. एक आहे पारंपरिक प्रचार पद्धती, दुसरी आता डिजिटल किंवा आधुनिक प्रचार पद्धती आहे. तुमच्या प्रचाराच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी? आता तुमचं पक्षचिन्ह सांगा अगोदर, आणि ते पोहोचवण्यासाठी काय स्ट्रॅटेजीज तुम्ही आखलेले आहेत? माझं पक्षचिन्ह आहे हिरवी मिरची. अपक्षाला हिरवी मिरची दिलेली. बरोबर. त्याच्यामुळं माझ्या पद्धतीने जर प्रचार करायचा झाला तर मी जास्त करून फोकस माझा डिजिटल मीडियामध्ये आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये आहेत भरपूर प्रकार आहेत तसे. आता पारंपरिक प्रचार करायला गेलं तर भरपूर करता येतो, पण माझा डिजिटल प्रचार करण्याचं माध्यम मी हे का निवडलं, त्याच्या मागचं कारण असं आहे की संध्याकाळी होणारं ट्रॅफिक कमी होऊन जाईल, लोकांना त्याचा त्रास होणार नाही. लोकांना माहिती आहे, डिजिटल मीडियामुळे कळतंय कोण उभं आहे कोण नाहीये, कुणाचा चेहरा आहे, कुणी काम केलंय कुणी नाही केलंय, सगळ्या लोकांना डिजिटल मीडिया मार्फत कळतंय. कशाला या गोष्टी बाकीच्या गोष्टी करायच्या, लोकांना का त्रास द्यायचा रस्त्यावर उतरून? बरोबर. हो, तुम्ही बघा ना, 500 400 लोक इथं फिरतायत रोडवर. हो, शक्ती प्रदर्शन पण चालू आहेत आणि त्यांनी ट्रॅफिकची समस्या आहे, लोकांना त्रास होतोय, तासनतास किंवा काही वेळ लोकांना वेटीस धरलं जात आहे. बरोबर आहे, या गोष्टी आहेत. तर या गोष्टी होऊ नयेत म्हणून डिजिटल माध्यम आपल्याकडे आहे, तर त्या माध्यमातून प्रचार व्हावा, त्याचा फायदा करून घ्यावा, अशा मताचे. हो. आता ही बातमी जी आहे ना, ही माझी डिजिटल मार्फतच पोहोचणार आहे. मी पत्रकार वाटून पोहोचू शकणार आहे का? नाही पोहोचू शकणार. मी पोहोचणार आहे मीडिया मार्फतच पोहोचणार आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा आपण जास्त करून घेणार. नक्कीच. बरं का रोहितजी, तुमच्यासारखे सुशिक्षित व्यक्तिमत्व पुढे यावेत आणि तुम्ही अपक्ष म्हणून जे निर्भीडपणे उभे आहात. आता तुमचं चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे मिरची, मग बऱ्यापैकी तुम्ही वोटर खिचून शकाल, याची मिरची किंवा याचा ठसका कुणाला लागला असं जाणवतंय का, किंवा लागणार आहे? आता तसं काही सांगता येणार नाही. आता त्याचा प्रश्न आहे, त्याच्या ठसक्यावर डिपेंड आहे, कोण कुणाचा कोण कसा ठसका घेणार आहे मला काही माहिती नाही, पण मी माझ्या पद्धतीने काम करणार आहे. पण तुमची मिरची 100% काम करणार, 100%. तुम्ही माझ्या मागे माझ्या समोर कुणालाही विचारा, रोहित लक्ष्मण चांदणेचं काम कसं आहे आणि ते काम तो कसा करतो, त्या पद्धतीने तुम्ही विचारू शकता. लोकांना तुमचं नेतृत्व मान्य आहे, लोकांना वाटतं असं की तुम्ही काम करणारं व्यक्तिमत्व आहात. बरं, आता तुम्ही वेगवेगळ्या समस्या प्रभागातल्या मांडल्या, प्रामुख्याने धुळीसारखी एक तर समस्या आहे आणि ड्रेनेज असेल किंवा रस्त्यांच्या बाबतीत तर तुम्ही ती समस्या मांडलेलीच आहे. आता असा तुमचा प्रभाग आहे किंवा 70% कन्स्ट्रक्शन चालू आहेत किंवा बिल्डिंग उभ्या राहिल्या सोसायट्या मोठमोठ्या, आणि त्याच्यामुळे ही समस्या तर आहेच. त्याच्यावर कंट्रोल करण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे एक विजन आहे.
ट्रॅफिकचं कसं आहे बरं तुमच्या इथं, म्हणजे ट्रॅफिकच्या आहेत समस्या आहेत. ट्रॅफिक समस्या अशा पद्धतीच्या आहेत की पोलीस नियंत्रण जे आहे, म्हणजे ट्रॅफिक आरटीओ जे आहे, त्यांनी व्यवस्थितरित्या काय नियोजन केलेलं नाहीये. म्हणजे कुठलाही रस्ता कुठेही बंद करून कुठेही काढलेला आहे. तसं बघायला गेलं तर किवळे चौकात आता चौक आहे, चारी बाजूनी गाड्या येणार आहेत, तर तिकडनं येणारा रोड म्हणजे शिंदे पेट्रोल पंपापासून येणारा रोड, तो रोड बंद केला, डायरेक्ट तुम्हाला वळसा घालायला जावा लागतो आदर्शनगरला. आणि ह्या साईडनी जर समजा रावेतवरनं आपण आलो आणि तिकडनं जर पलीकडे जायचं झालं शिंदे पेट्रोल पंप, तर खालनं वळसा मारून जावं लागतं. म्हणजे एक प्रकारे तिथं एक गफलत झालेली, एक खूपच असं क्रिटिकल नियोजन व्यवस्थित नाही, ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित नाहीये. आणि कुठेही कोणी कशी गाडी लावतं त्याच्यावर नियंत्रण नाही. पोलीस एका ठिकाणी थांबलेले असतात, गाड्या एका ठिकाणी असतात. फाईन वगैरेच्या गोष्टी तर नंतरच्या आहेत, पण त्याचं नियोजन नाहीये. मला असं वाटतं की ट्रॅफिकचं नियोजन झालं पाहिजे, लोकांना सुरळीत प्रवास करता आला पाहिजे. आणि तुमचा प्रभाग मला वाटतंय मुंबई पुणे रोडला चटकूनच आहे, त्याच्यामुळं तिथं ट्रॅफिक हे सुरळीत पाहिजे. हो. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी जर बघायला गेलं तर सोसायट्यांमध्ये पाण्याचं नियोजन कसं आहे, काय त्याचं आपण नंतर, आता पाणी हे तर असणारच, म्हणजे पाणी तर लागणारच आहे. सोसायटीत कसं नियोजन करायचं, ते पाण्याचं नियोजन कसं करायचं, स्वच्छतेचं नियोजन कसं करायचं, तिथून निघणारा कचरा त्याची विल्हेवाट कशी लावायची, सोसायटीमध्ये अंतर्गत काय वाद आहेत, अंतर्गत काय प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर करायचे, बिल्डर सोबत आणि बिल्डरचे आणि सोसायटीचे काय वाद आहेत ते बघायचे. असे बरेच प्रश्न आहेत. म्हणजे सोसायटी म्हणलं की एक छोटं गावच आहे, गावामध्ये काय समस्या आहेत आपल्याला जे आतमध्ये गेल्यानंतरच कळणार आहे. म्हणजे एक प्रकारे काय आहे ना, की आता समजा मला जर समजा कोणी संधी दिली यावेळेस, तर लोक साहजिक येतात माझ्याकडे येणार आहेत. तर समस्या अशा असतात ना काय काय, की त्या म्हणजे सोडवण्याची ताकद कशी आहे, काय आहे हे समोरचा माणूस बघूनच येतो. त्यांनी मला समस्या सांगितली, माझ्याकडनं सुटणारी असेल तर मी 100% ती सोडवणार. नाही असा शब्द आपल्याकडे नाही. म्हणजे करायचं नाही, माहित नाही, करत नाही असं नाही. आपण करूया, आपण जाऊया. रोहितजी, एकंदरीत तुमचा जो प्रभाग आहे तो किती मतदार आहेत तिथं, आणि साधारणतः सामाजिक व्यवस्था कशी आहे? म्हणजे आता बहुसंख्य लोक मला वाटतंय की ITN वगैरे तिकडे आलेले असतील किंवा काही उद्योजक असतील, आणि मुंबई पुणे टच असल्यामुळं बहुतेक बाहेरची लोक जास्त असतील. स्थानिक आणि बाहेरची याच्यामध्ये तुम्ही कसा मेळ घालू शकाल त्याच्यामध्ये, किंवा एक समाज व्यवस्था कशी आहे एकंदरीत? त्याच्यात आपण काय करू शकतो की तसं बघायला गेलं तर 75,000चं वोटिंग आहे, सगळ्यात मोठा वार्ड आहे. हो, बरोबर. हा, वार्ड नंबर 16. त्याच्यामुळं म्हणजे येणारे सगळ्यांना गोळा, वार्ड नंबर 16. बरोबर. तर आपण कॉस्मोपॉलिटन झालं सगळा मिनी भारत. सर्व जाती धर्माचे लोक, म्हणजे त्याच्यात IT वाले पण आले, MIDC वाले पण आले, सगळे झाले. सर्व व्यावसायिक आणि सर्व जाती धर्माचे लोक. त्यांना एकत्र करण्याची पद्धत जी अशी आहे ना, तर सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत त्याच्यात जास्त सहभाग घेऊन तुम्हाला एकत्र यायचं. एक सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आयोजन करून त्यांचा एकोपा सगळ्यांचा एकत्र ठेवा. त्या पद्धतीने आपण सगळ्यांना भेटघाट घालू शकतो. त्यांच्यातले काय मतभेद ते पण आपण काढू शकतो. आहेत, भरपूर आहेत. दिल्लीचे लोक आहेत, गुजराती लोक आहेत, बहुभाषिक लोक आहेत. तर त्यांचं बॉन्डिंग आपण करून घेऊ शकतो, आपल्यात ते एकत्र आणू शकतो आपण. बरोबर, स्थानिकांशी त्यांना एकरूप करू शकता असं पण. हो, आहे. तुम्ही नगरसेवक झालात आणि तुम्हाला लोकांनी संधी दिली, तर तुमचा प्रभाग कसा दिसेल तुमच्या नजरेतून? माझा प्रभाग हा फॉरेन कंट्रीवाले असेल, धुळवी रहित, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता ही झालीच पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या प्रभागाला एक तुमचं नाव होतं, एक राहण्याची उमेद वाढते, तुमच्या येथील दर वाढतात, तुमच्या इथे चांगली लोक राहायला येतात. भरपूर प्रकारे स्वच्छता असेल तरच माणूस येतो. तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन बघा, बाहेरच्या देशात लोक स्वच्छता आहे म्हणून जातात. मग आपल्या इथं का नाही? काय कमी पडतंय आपल्या इथं? सगळ्यात जास्त टॅक्स तर आपणच भरतो. मग त्या टॅक्सचा फायदा कसा करून घ्यायचा? तर असा करून घ्यायचा. तर आपण स्वच्छ सुंदर असा प्रभाग आपला करायचा आहे.
त्यासाठी तुम्ही नेतृत्व करायला तयार आहात. नक्कीच. मग तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी त्यांना असं आवाहन करेल की नव्या चेहऱ्याला संधी द्या, तरुणाला संधी द्या, चांगले विजन ज्याचे आहेत त्यांना संधी द्या आणि मलाही संधी द्या. नक्कीच रोहितजी, तुम्ही सांगावाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचं म्हणणं मांडलेलं आहे, तुमचं विजन सांगितलेलं आहे. तर संवाद उमेदवारांसोबत या सदरामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती घेतो. त्यांचं मत, त्यांचं म्हणणं आणि मतदारांना त्यांना काय सांगायचंय ते सांगावाच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगत असतो. रोहितजी, सांगावा टीमच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि विविध उमेदवारांचं म्हणणं, त्यांचे विजन्स जाणून घेण्यासाठी सांगावा न्यूजला सबस्क्राईब करा. पाहत रहा सांगावा.